आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। लालबावटा बांधकाम कामगार संघटनेतर्फे चला जिंकूया मनाला उपक्रम। विद्यार्थ्यांना डॉक्टर जयानंद नलवडे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन। लालबावटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या मानसिक सक्षमीकरणासाठी आयोजित करण्यात आलेल्या चला जिंकूया मनाला या मार्गदर्शन कार्यक्रमात सुप्रसिद्ध समुपदेशक डॉक्टर जयानंद नलवडे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केले। कार्यक्रमात बोलताना डॉक्टर नलवडे म्हणाले की आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांवर अभ्यास, करिअर व अपेक्षांचा मोठा ताण आहे। अशा परिस्थितीत मन मजबूत ठेवणे आणि आत्मविश्वास जपणं अत्यंत आवश्यक आहे। स्वतःवर विश्वास ठेवा, अपयशाला घाबरू नका, कारण अपयश हेच यशाकडे नेणारं पहिलं पाऊल आहे, असं त्यांनी सांगितले। त्यांनी विद्यार्थ्यांना ध्येय निश्चिती, वेळेचे योग्य नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास, सकारात्मक विचार, ध्यान व व्यायामाचे महत्त्व पटवून दिले। मोबाईल व सोशल मीडियाचा अतिरेक टाळण्याचा सल्लाही त्यांनी दिला। लालबावटा बांधकाम कामगार संघटनेचे पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी असे उपक्रम राबवणं ही संघटनेची सामाजिक जबाबदारी असल्याचं सांगितले। कार्यक्रमाला विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी डॉक्टर नलवडे यांच्या मार्गदर्शनाचं मनापासून कौतुक करत अशा प्रेरणादायी उपक्रमांची गरज व्यक्त केली आहे। यावेळी सरपंच सुभाष गायकवाड, उपसरपंच गणेश पाटोळे, पोलीस पाटील पंकज शिंगाडे, मुख्याध्यापक टी.जी. पाटील, ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य अनिल पाटील, आशा संघटनेच्या जिल्हाध्यक्ष कॉम्रेड मीना कोळी, कॉम्रेड हनुमंत कोळी, संजय सूर्यवंशी, विनायक भोसले, समीर नदाफ, ऋषभ कोळी, महेश सूर्यवंशी इतर सर्व मान्यवर उपस्थित होते। त्यालाच नाव ठेवतात, तोच खरा विद्यार्थी। त्यानं माझा प्रत्येक शब्द लक्षपूर्वक ऐकला होता। मी तुम्हाला काय सांगितलं होतं? अरे मी जेवढं बोलतोय तेवढं बोलायला सांगितलं होतं, जे म्हणायला सांगितलं होतं कोणता झेंडा शिववाती नाही रे। जे ऐकतोय ते व्यवस्थित ऐकत नाहीये, जे बघतोय ते व्यवस्थित बघत नाहीये, म्हणून परिस्थिती बिकट होत चाललेली आहे। का महाराष्ट्र आपला आता मागे राहायला लागलाय? अरे तुम्ही त्या महाराष्ट्राचे खरे प्रणेते आहात, पण आज मुलांच्याच मध्ये मानसिकता बदलत चाललेली आहे। कोणी कुठला झेंडा हातात घेतला त्या पाठ्यामागा आपण अगदी मेंढरासारखं धावत चाललोय, पण स्वतःचा मेंदू वापरायला विसरूनच गेलोय। कशासाठी जगतोय, का जगतोय हे कळत नाहीये। मी तुम्हाला एवढंच सांगितलं होतं, मी जेवढं बोलतोय तेवढं बोलायचं। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।